नमस्कार मित्रांनो, 1 कोटी रुपये कमवायचे. 2 म्युच्युअल फंड येतात. 2 म्युच्युअल फंड मध्ये काय आहे माहिती का? एक निपॉन इंडिया स्मॉल कॅप फंड आहे, डायरेक्ट प्लॅन ग्रोथ म्हणून आहे, आणि SBI स्मॉल कॅप फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ म्हणून आहे. या 2 प्लॅन मध्ये समजा एका प्लॅन मध्ये या दोन्हीपैकी हे एक प्लॅन घ्या किंवा हे एक प्लॅन घ्या. या 2 प्लॅन मध्ये जर समजा 2 फंड आहेत, या 2 फंड मध्ये एका फंड मध्ये जर समजा तुम्ही दिवसाला 30 रुपये पर डे, 30 रुपये पर डे, पर डे 30 रुपये जर इन्व्हेस्टमेंट केले म्हणजे महिन्याला किती होतात? 900 रुपये. 900 रुपये जर महिन्याला इन्व्हेस्टमेंट केले तर त्याचा टाइम किती आहे माहिती आहे का? 30 इयर्स, 30 इयर्स म्हणजे 30 वर्ष. 30 वर्ष जर आपण दर महिन्याला 900 रुपये जर टाकत राहिलो तर त्याचा 17% जर CAGR रिटर्न जर आला, कंपाऊंडिंग रिटर्न जर 17% जर आलं तर त्याची इन्व्हेस्टेड अमाऊंट होती 3,24,000 रुपये, आणि त्याचं रिटर्न जर बघितलं तर 1,31,38,898 रुपये एवढी अमाऊंट होऊ शकते. बघा पुन्हा एकदा पहा, कोणते म्युच्युअल फंड आहेत? स्मॉल कॅप आहेत. कोणते येतात? स्मॉल कॅप, आणि ते डायरेक्ट प्लॅन ग्रोथ घ्यायच्या. कोणताही म्युच्युअल फंड स्वीकारताना काय करायचं माहिती का? स्मॉल कॅप डायरेक्ट प्लॅन ग्रोथ असं घ्यायचा, जे ना की रेग्युलर प्लॅन ग्रोथ नाही घ्यायचा. रेग्युलर प्लॅन ग्रोथ जर घेतला तर त्या थोडाफार जे अमाऊंट आहे ते मध्यस्थी बँके थ्रू जर केलं तर बँकेला जात असते थोडंफार. त्याच्यामुळं डायरेक्ट प्लॅन ग्रोथ घ्यायचा असतो.